डे 2 हा दुसरा दिवस आहे बहिणीकडचा माझा. आज आम्ही चाललो आहे परत बाहेर फिरायला. आज जाणार आहोत बोरिवलीला, बोरिवली वेस्टला इंद्रप्रस्थ मॉलमध्ये जाणार आहोत आम्ही. पहिले तर आम्ही आलो आहोत बोरिवलीच्या भाजी मार्केटमध्ये. थोड्या भाज्या आणि फळं वगैरे घेऊन ठेवायची होती आम्हाला, त्यामुळे थोडी इथे शॉपिंग होईल आमची. इथे सगळ्या प्रकारची फळं, भाज्या वगैरे सगळं काही मिळून जातं एकाच ठिकाणी. तर थोडी देवाला फुलं वगैरे पण घ्यायची आहेत, फळं घ्यायची आहेत, भाज्या घ्यायच्या आहेत. तर ते घेतच आम्ही जाणार आहोत. आणि मग शेवटी आम्ही नंतर पार्किंग मिळणार नाही आम्हाला, म्हणून मग इंद्रप्रस्थ मॉलमध्येच पार्किंग करून मग मॉलमध्ये थोडंसं शॉपिंग करू. आता आम्ही इंद्रप्रस्थ मॉलला निघालो आहोत. मार्केटमधलं आमचं शॉपिंग झालेलं आहे ऑलमोस्ट. तर इंद्रप्रस्थ मॉल हा मुंबईमधला खूप जुना मॉल आहे. ते त्याला पण आता एक छोटंसं शॉपिंग सेंटरच म्हणू शकतो. फार काही मोठा मॉल नाही आहे हा. आता आम्ही इंद्रप्रस्थमधल्या मातेश्वरी आर्ट ज्वेलरमध्ये आलेलो आहोत. इकडची ज्वेलरी मला खूप आवडते. मी भरपूर वेळा इकडे यांच्याकडे शॉपिंग केलेलं आहे. त्यांच्या ज्वेलरी डिझाईन्स मला इतक्या आवडतात, त्यामुळे मला तुमच्यासोबत ह्या शेअर कराव्याशा वाटल्या. तर तुम्ही बघू शकता किती छान छान गळ्यातली बांगड्या, चोकर, सगळ्या प्रकारचे दागिने यांच्याकडे असतात. मला यांचं कलेक्शन खूपच आवडतं, म्हणून मी तुमच्यासोबत हे शेअर करते आहे. हा किती सुंदर राणी हार वगैरे आहे त्यांच्याकडे. चोकर पण आहेत, ट्रॅडिशनल ॲज वेल ॲज तुम्हाला मॉडर्न टाईपचे पण मिळतात. कलेक्शन पाहू शकता तुम्ही यांचं. कानातल्यांमध्ये सुद्धा इतक्या युनिक डिझाईन्स आहेत यांच्याकडे. त्याच्यातले 2-3 तर मी घेणारच आहे. किती सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत. तुम्हाला ट्रॅडिशनलमध्ये सुद्धा मिळून जातात आणि तुम्हाला मॉडर्न ड्रेसेसवर घालण्यासाठी सुद्धा मिळून जातात कानातले वगैरे. खूपच छान कलेक्शन आहे यांचं. तर हा राणीहारसुद्धा किती सुंदर आहे. आपका नाम बताइए. मातेश्वरी आर्ट. मेरा नाम रूप सिंह है. मेरा नाम रूप सिंह है. मेरे को 30 साल हो गया इधर बोरीवली में. 30 साल 92 में आया हूँ. हाँ, आधा बोरीवली मेरे को जानता है. खूप छान छान कलेक्शन आहे. आणि 50% डिस्काउंट. आणि त्यांच्याकडे 50% डिस्काउंट सुद्धा चालू आहे. हे सगळे अमेरिकन डायमंड्समधले आहेत ज्वेलरी ही सगळी. हे चोकर पहा किती सुंदर सुंदर आहेत. हे सगळे आहेत राजस्थानी कुंदन ब्रेसलेट आहेत. हे लक्ष्मी हार खूपच सुंदर आहे. एक घातलं तर दुसरं काही घालण्याची गरजच नाही. खूपच छान कलेक्शन आहे यांचं. आता बोरिवलीचं शॉपिंग संपून माझी भाची मला ठाण्याला सोडायला आलेली आहे. तर ठाण्यातही आमचं शॉपिंग सुरूच होतं. शॉपिंग काही संपत नाही. तर तिला थोडं तांब्या पितळ्याच्या वस्तू बघायच्या होत्या.
तर आम्ही पौर्णिमा स्टील म्हणून एका दुकानात आलेलो आहोत. ते इथे ह्यापूर्वीसुद्धा ती एकदा येऊन गेली होती. त्यांचं कलेक्शन तिला आवडलं होतं, म्हणूनच ती परत त्यांच्या इकडे काही वस्तू घेण्यासाठी आलेली आहे. तर हे दुकान आहे ठाणे बाजारपेठेमध्ये, भाजी मार्केट गल्ली 2 नंबर पोलीस चौकीच्या समोर. सगळेच छान आहे. नाही नाही, पण हा मला युनिक वाटला. नुसतं वन साइड नाही आहे, दोन्ही साईडला हे घेतलं हे. या पहा, तांब्या पितळ्याच्या इतक्या सुंदर हंडी आहे त्यांच्याकडे. त्याही विथ लीड. ह्याच्यात तुम्ही जेवणसुद्धा बनवू शकता, कारण त्याला कलई केलेली आहे त्या भांड्यांना. त्यामुळे त्याच्यामध्ये ही बिर्याणीसाठी अगदी परफेक्ट पॉट आहेत हे. पहा किती सुंदर आहे आणि छान ठोक्याचं डिझाईन आहे त्याला. तर हा गरुड दिवा आहे. हा वॉलला हँग करायचा आहे, भिंतीवर लावायचा आहे. तर तुम्ही दरवाजाच्या दोन्ही बाजूला सुद्धा लावू शकता, किंवा तुमच्या घरात एखादी मूर्ती असेल किंवा एखादी मोठी फ्रेम असेल देवाची, तर त्याच्या दोन्ही बाजूला सुद्धा तुम्ही भिंतीला असा लावू शकता. हा मोराचा दिवा आहे. आता सगळ्याच गोष्टी ह्यांच्याकडच्या पॅकिंगमधल्या मी खोलून तुम्हाला दाखवू शकत नाही आहे, पण तरी तुम्ही थोडंफार पाहू शकता. खूप सुंदर कोरीव काम केलेलं आहे. मोराचे पंख वगैरे इतके सुंदर कोरीव काम केलेलं आहे त्यांनी. आणि ही आहे राम लक्ष्मण सीतेची मूर्ती, जी की सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. खूप सुंदर कोरीव काम केलेली, अगदी डिफाईन केली अशी मूर्ती आहे. व्हाईट मेटल व्हाइट मेटल का, ये काला नहीं गिरता. ते ह्याचं ये मस्त आहे. अजून आणू का करू?